नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये। तर मंडळी बघा, इथं आपण काही स्टिकच्या मदतीने समान आकाराचे 5 चौरस तयार केलेले आहेत बघा। आणि आजच्या या खेळामध्ये आपल्याला काय करायचं आहे, या आकृतीमधल्या कोणत्याही 3 स्टिक उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवायच्यात, म्हणजेच त्यांची जागा बदलायची आणि यापासून समान आकाराचे 6 चौरस आपल्याला तयार करून दाखवायचे। तर केवळ 3 स्टिक उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवायच्यात आणि 6 चौरस तयार करायच्यात। तर समजलं सर्वांना काय करायचं आहे? तर बघा, हा खेळ खेळण्यासाठी आपल्या वर्गातील विद्यार्थी इतर रांगेमध्ये उभा आहेत। तर बघू यांच्यापैकी कोण हा खेळ यशस्वीपणे पूर्ण करून दाखवत आहे। तर सर्वात आधी यशपाल प्रयत्न करून बघणार आहे। चल बरं यशपाल, केवळ 3 स्टिक तुला उचलायच्यात, दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी ठेवायच्यात आणि यापासून समान आकाराचे 6 चौरस तयार करून दाखवायचे। यशपालने 2 स्टिक उचलल्यात, अजून 1 स्टिक उचलायची यशपाल। यशपालने पुन्हा पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेवली, यशपालला येत नाही। चालतंय, काही हरकत नाही। यानंतर कृष्णा आलाय बघा, कृष्णाने 1 स्टिक उचलली, दुसरी पण उचलली, आता केवळ 1 स्टिक राहिली कृष्णा। बघा, कृष्णा थोडासा वेगळा प्रयत्न करतोय आणि तिसरी सुद्धा कृष्णाने उचलली। झालेत का रे कृष्णा? बघा, आता यानंतर आलाय सोहम। सोहम, बघू आता आपण काय करतोय। सोहमने 1 स्टिक उचलली, दुसरी सुद्धा उचलली आहे आणि तिसरी सुद्धा उचलली। सोहम, झालेत का रे? नाही झाले। केवळ किती झाले? तर 5च आहेत आणि 1 स्टिक सुद्धा उरली। काही हरकत नाही, छान प्रयत्न होता। पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव। यानंतर बघा, आता पुढचा विद्यार्थी आहे विवेक। तर विवेक, चल बरं, कोणत्याही 3 काड्या उचलायच्यात आणि दुसऱ्या ठिकाणी ठेवून 6 समान आकाराचे चौरस तयार करायचे। तर विवेकने 1 काडी उचलली, दुसरी सुद्धा उचलली बघा विवेकनं, आणि तिसरी सुद्धा उचलली। पण इथं काय झालंय, 5च चौरस तयार झालेत आणि 1 काडी शिल्लक सुद्धा राहिली। काही हरकत नाही, पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव विवेक। छान प्रयत्न होता विवेकचा सुद्धा। आता पुढची विद्यार्थिनी आहे बघा रितिका। तर रितिका, बघू काय करते, कोणत्या स्टिक उचलतीये। रितिकाने 1 उचलली, रितिकाने दुसरी स्टिक सुद्धा उचलून ठेवली आहे बघा। आणि रितिकाने तिसरी सुद्धा उचलून ठेवली आहे। पण इथं सुद्धा काय झालंय, 5 चौरस तयार झालेत आणि 1 स्टिक सुद्धा काय झाली, शिल्लक राहिली। काही हरकत नाही, छान प्रयत्न होता रितिका तुझा। पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव। बघा, आता पुढची विद्यार्थिनी आहे भाग्यश्री। तर बघू आता भाग्यश्री काय करते, कोणत्या स्टिक उचलून कशा प्रकारे ठेवते। तर भाग्यश्रीने 1 स्टिक उचलली बघा, दुसरी सुद्धा स्टिक भाग्यश्रीने उचललेली आहे आणि तिसरी स्टिक सुद्धा उचलली आहे। पण इथं झालंय का तयार भाग्यश्री? कोडं सुटलं नाही। चालते, काही हरकत नाही, छान प्रयत्न होता भाग्यश्रीचा। 5 चौरस आणि 1 स्टिक शिल्लक ठेवली आहे भाग्यश्रीने। काही हरकत नाही, पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव। पुढची विद्यार्थिनी आता रुपाली। तर रुपाली, बघू आता आपण कोणत्या स्टिक उचलतीये। रुपालीने 1 स्टिक उचलली, दुसरी स्टिक सुद्धा रुपालीने उचलली आहे आणि तिसरी स्टिक सुद्धा उचलली आहे। पण इथं समान आकाराचे केवळ 3च चौरस तयार झालेत रुपाली, आणि स्टिक सुद्धा उरली आहे। तर काही हरकत नाही, छान प्रयत्न होता। पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव। आता पुढची विद्यार्थिनी आहे बघा साक्षी। तर साक्षी, बघू आता आपण काय करते। बघा, साक्षीने 1 स्टिक उचलली, दुसरी सुद्धा उचलली,
आणि तिसरी सुद्धा उचलली, पण इथं 5च चौरस राहिलेत आणि एक स्टिक सुद्धा शिल्लक राहिली आहे. काय हरकत नाही, छान प्रयत्न होता साक्षीचा. पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव. बघा, हा बुद्धीचा खेळ आहे आणि हा खेळ खेळण्यासाठी थोडासा वेगळा विचार करावा लागतो. तर बघू आता तो वेगळा विचार कोण करत आहे. यानंतर पुढची विद्यार्थी आहे संस्कृती. तर संस्कृती बघू आता आपण काय करते. संस्कृतीने एक स्टिक उचलली आहे, दुसरी सुद्धा उचलली आहे. आता केवळ एक स्टिक शिल्लक राहिली आहे आणि ती सुद्धा संस्कृतीनं उचलली. इथं मात्र काय झालं आहे, 4च चौरस तयार झाले संस्कृती आणि स्टिकसुद्धा उरले आता. तर काय हरकत नाही, पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव. छान प्रयत्न होता संस्कृतीचा. पुढची विद्यार्थिनी आहे बघा आता राधा. तर राधा बघू आता आपण काय करते. राधाने एक स्टिक उचलली, दुसरी सुद्धा स्टिक राधाने उचलली आहे. आता केवळ एक स्टिक राधाकडे शिल्लक राहिली आहे, ती कोणती उचलती आहे बघू. आणि तिसरी सुद्धा राधाने उचलली, पण इथं सुद्धा काय झाले, 5च चौरस राहिलेत आणि एक स्टिक शिल्लकसुद्धा राहिली आहे. काय हरकत नाही, छान प्रयत्न होता. पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव राधा. बघा, जवळपास सगळ्या विद्यार्थ्यांनी सेमच विचार केला आहे. थोडासा वेगळा विचार करावा लागेल हे कोडं सोडवण्यासाठी. आता यानंतरची विद्यार्थिनी आहे अनुजा. तर अनुजा बघू आता काय करते. अनुजाने एक स्टिक उचलली आहे, थोडासा वेगळा विचार केला तर हे उत्तर नक्की कोणाला तरी येऊ शकते बघा. तर अनुजा विचार करते, थोडासा ऑब्झर्वेशन करते आकृतीचं. अनुजाने दुसरी स्टिक बघा उचलून कुठे ठेवली आहे आणि आता शेवटची स्टिक बघा कुठे ठेवतीये. तर बघा, अनुजाने सुद्धा इथं 5च चौरस तयार केलेत आणि एक स्टिक शिल्लक ठेवली, तिला सुद्धा हे जमलं नाही. काही हरकत नाही, पहिल्यासारखी रचना तयार करून ठेवा अनुजा. छान प्रयत्न केला अनुजाने सुद्धा. आता यानंतर बघा शेवटची विद्यार्थिनी या खेळामधली भारती. तर भारती बघू आता आपण काय करते. भारतीने एक स्टिक उचलली, दुसरी सुद्धा उचलली आहे आणि तिसरी सुद्धा उचलली आहे. भारतीने सुद्धा सेम तसंच प्रयत्न केला आहे. काय हरकत नाही, छान प्रयत्न आहे. पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव. बघा, सर्व विद्यार्थ्यांनी इथं काय केलं, एक एक प्रयत्न केलेला आहे. तर अजून कुणाला एखादा प्रयत्न करून पाहायचा आहे का? बरं, मग मी करून दाखवू का? बघा, आता मी काय करणार आहे, या आकृतीमध्ये 5 चौरसाचे 6 चौरस तयार करून दाखवणार आहे, ते सुद्धा समान आकाराचे आणि केवळ 3 स्टिक उचलून. पहिली काडी उचलून मी इथं ठेवली, दुसरी उचलून या ठिकाणी ठेवली आणि तिसरी उचलून बघा या ठिकाणी ठेवली. तर बघा, याच्यामध्ये कोणते समान आकाराचे 6 चौरस झालेत. एक हा झाला आहे, दुसरा हा, तिसरा हा, चौथा हा आणि 5वा बघा या 2 काड्यांनी मधला हा चौरस झाला आहे आणि 6वा पुन्हा हा चौरस तयार झाला आहे. तर अशा प्रकारे 3 काड्या उचलून याचे आपण 6 चौरस तयार केलेले आहेत. तर मंडळी, हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा हे चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत. तोपर्यंत धन्यवाद.